नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मजेशीर असा आहे, कारण पुन्हा एकदा आपल्या तुळजाला चोर सापडणार आहे आणि त्या चोराची वाट लागणार आहे. त्याचबरोबर सगळ्या पोरींनी मिळून घरी जो धिंगाणा घातलेला आहे तो खूपच जबरदस्त असा आहे. आणि शेवटी सूर्याच्या समोर शत्रूचं सत्य येणार आहे. म्हणजे शत्रू जे तेजूला वागणूक देतोय, तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागतोय, ते सूर्याच्या समोर येणार आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सूर्या जिलेबी घ्यायला दुकानात आलेला असतो. तो जिलेबी घेतो आणि विचारतो किती झाले. दुकानदार म्हणतो की 450 रुपये. सूर्या म्हणतो कसं शक्य आहे, कारण मागच्या वेळेस घेऊन गेलो तेव्हा 200 रुपये होत्या आणि आता 450. मग किती व्हायला पाहिजे होते, तुम्ही 25 रुपये जास्त का घेताय. तेव्हा तो म्हणतो तो मागच्या महिन्यातला दर आहे. तेव्हा सूर्याला म्हणतो की तुला काय प्रॉब्लेम आहे, तू तर डॅडींचा घर जावं आहे, मग काय प्रॉब्लेम आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे माहिती आहे का, तुमचं जर हे दुकान तुम्ही 2 दिवस बंद ठेवलं आणि मग अशी अफवा उठवली की तुम्हाला परवडत नाही म्हणून बंद ठेवलं, तर तुम्हाला चालणार आहे का. मग मला सांगा, मी डॅडींच्या घरी 4 दिवस राहायला गेलो तर तुम्ही डॅडींचं घर जावई म्हणून रिकामे झालात. तुम्ही विचारा ना आधी, तुम्हाला माहीत नाही आहे ना तर विचारून घ्या. मग सूर्या म्हणतो की तोंड बंद करा, हे घ्या 50 रुपये ठेवा, 25 काय. आणि मग सूर्या रागाने तिथून निघून जातो. त्याच्यावर तो दुकानदार म्हणतो की बरोबर आहे, कसं आहे, तू डॅडींचा घर जावई आहे ना. सूर्याला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे छत्री काका तिथंच असतात आणि म्हणतात की हे तुमचं बक्षीस. भारी ॲक्टिंग केली हा, मला काय वाटतं हे दुकान बिकान बंद करा आणि मग ॲक्टिंगच करा, पिक्चरमध्ये काम बिम करा. ते म्हणतात की डॅडी तुम्हीच काढा आता पिक्चर, येईल तुमच्या पिक्चरमध्ये काम करायला, असं तो डॅडींना म्हणू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता तेजूच्या रूममध्ये राजू आलेली असते आणि राजूला तिची बॅग घ्यायची असते. शत्रू नेमकाच आंघोळीला गेलेला असतो आणि मग तेवढ्यात तेजूच्या लक्षात येतं. तेजू धावतच राजूच्या मागे येते. इकडे राजू बॅगमधले कपडे घेत असते आणि शत्रू इतका नालायक असतो, आंघोळ करून टॉवेल गुंडाळून तसाच आलेला असतो आणि राजूला म्हणत असतो की मेवणी. आणि तेवढ्यातच इथे तेजू येते आणि म्हणते काय. तेव्हा तो म्हणतो नाही ग, कसं माहिती आहे का, साली आधी घरवाली म्हणतात ना म्हणून. आणि मग राजूला तिथून तेजू जायला सांगते आणि माझ्या बहिणीशी असं बोलायचं नाही असं सांगू लागते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता तिथं आलेली असते ती म्हणजे तुळजा. तर तुळजाला ते म्हणत असतात म्हणजे काय झालं. तेव्हा तुळजाला म्हणतो की कळत नाही का ताईसाहेब, दरवाजा बंद का आहे किंवा उघडा आहे तर उघडं वाजवून यायचं ना, डायरेक्ट काय येत आहे, जरा पण बायकोबरोबर बोलायला मिळत नाही. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. त्यानंतर डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी येऊन बसलेला असतो तो म्हणजे शत्रू आणि तो म्हणत असतो की मला ना एक कळतच नाही आहे, अजूनपर्यंत नाश्ता नाही आहे, म्हणजे हे काय चाललं आहे सगळं, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सूर्या आलेला असतो आणि म्हणतो हे घ्या नाश्त्याला घेऊन आलं आहे, मी जिलेबी आणली. आणि तेजू अगं पाहुण्यासनी भूक लागली असेल ना. तेव्हा तिथे तुळजा पण आलेली असते. ती म्हणत असते की आज राजू नाश्ता बनवते ना. मग मुद्दाम सूर्याच्या समोर शत्रू म्हणत असतो की होय का, कसं आहे, माझ्या मेवण्यासनी काम करायला लावले ना म्हणून म्हणलं, ते काही योग्य नाही आहे. हे त्याचं बोलणं चालूच असतं. इकडे मात्र ह्या दोघीजणी जाम खुश असतात. भागू आणि धनूचा राडा सुरू असतो. राजू नाश्ता बनवत असते, दोन्ही आत्या खुश असतात, तुळजा तेजू सगळे खुश असतात. तर चालन आणि मालन दोघेही म्हणतात की खरंच किती ना छान वाटतंय, आज कितीतरी दिवसानंतर एवढं भारी तेजू हसते ना, ते बरं वाटतंय. लगेचच तिला इकडे तुळजा म्हणते की कितीतरी दिवसानंतर म्हणजे, अगं नाही गं, तिच्या बहिणी आलेत, माहेरची माणसं आलेत, ते तेच चेहऱ्यावर दिसतंय ना म्हणून म्हणलं, बाकी काय नाही आहे दुसरं. हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर तेजू म्हणत असते की नाश्ता झाला आहे का, यांना द्यायला लागेल ना, तर ह्यांचं माहिती आहे ना. तेव्हा तुळजा म्हणते काय माहिती आहे ना, म्हणजे काय असते. तुळजाला डाऊटच असतो, तुळजाला काढूनच घ्यायचं असतं की तेजूच्या बाबतीत काय होतंय, म्हणून तुळजाचं हे सगळं बोलणं सुरूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेजू म्हणत असते की हा नाश्ता. आणि मग शत्रू तिथं म्हणत असतो की डॅडींनी पोरींना काम करायला सांगितलं, उडदाचे पापड बनवायचे, 20 किलो तरी बनवायला लागतील कमीत कमी. हे ऐकल्यानंतर सूर्या म्हणतो काय 20 किलो पापड, नाही नाही, कसं आहे, बहिणींच्या हाताला नाही सहन होणार, ते पीठ ना कुटायला लागतं, मळायला लागतं, नाही जमणार इतके पापड करायला. हे त्यांचं बोलणं सुरू झालेलंच असतं. आणि त्याचवेळी तिथे सगळेजण असतात. तेव्हा तुळजा म्हणत असते नाही, पोरी पण म्हणत असतात की नाही. तेव्हा शत्रू म्हणत असतो की डॅडींचं असं म्हणणं आहे की राजू चांगली सुगरण आहे ना, तर पापड बनवून घ्यावे. आता डॅडींनी सांगितले तर काय करायचं. सूर्या म्हणतो की नाही, बघूया, मी डॅडींशी बोलतो स्वतः.
पण पोरी काय पापड करणार नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर मात्र तिथं छत्री काका पण आलेला असतो आणि मग पोरींचा दंगा सुरू होतो. चला आज मजा येणार आहे. त्याचबरोबर इकडे शत्रू म्हणतो की आम्ही पण बाहेर चाललो आहे, संध्याकाळी ये. मग तुळजा येते आणि म्हणते चला गं पोरींनो, आपण आज जाऊया नाश्ता करायला. आणि मग शत्रूच्या शेजारी तिथे आता असते ती म्हणजे तेजू. सूर्या पण दुकानावर निघून जातो आणि जाताना विचारतो की तुमचं कामधंदा वगैरे चालू आहे ना, सगळं व्यवस्थित. हे त्याचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि सूर्या निघून गेला की शत्रू म्हणतो की हा काय जो राडा चालला आहे ना, तुमचा धिंगाणा चालला आहे ना, याच्यामध्ये अजिबात पुन्हा दिसायचं नाहीच, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी संध्याकाळी त्या पोरींच्या घराड्यात जर मला परत दिसलीस तर गाठ माझ्याशी आहे, सोडणार नाही तुला, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे शत्रू आणि आता त्याचबरोबर एक छत्री काका आता परत सूर्याच्या घरी आलेले असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ते म्हणतात की चला, इथं सगळं सामान तर असंच पडलेलं आहे, आता आपल्याला वरच्या कपाटात बघूया, सूर्याच्या रूममध्ये बघूया, असं म्हणत ते तिथं आलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे छत्री मात्र जाम हुशार असतो. तो म्हणत असतो की मालक, हे कसं दिसतंय सांगा बरं, तुम्ही सोबत आहात आणि मी तुमच्यासमोर कपाटात हात घालायचा. छत्री काकाला मात्र भीती वाटत असते, म्हणूनच त्याचं हे बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग शत्रू म्हणतो की काय त्यात एवढं, काय करायला लागलायस रे छत्री तू. आणि असं म्हणत शत्रू कपाट उघडतो आणि हात घालतो. त्याच्यात एक चिमटा असतो, त्याला पत्र असतो, म्हणजे उंदीर पकडायचा जो चिमटा असतो तो लावून ठेवलेला असतो तुळजाने. आणि बरोबर शत्रूचा हात कापला जातो. बोटं त्याची कापलेली असतात, अडकलेली असतात. आणि आता दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. इकडे घरी 7 जणी ह्या लेडीज असतात आणि त्यांचा मात्र भरपूर धिंगाणा चाललेला असतो. जाम खुश असतात, म्हणजे बाई पण भारी देवा मधल्यासारखा यांचा भारी धिंगाणा चाललेला असतो. इकडे भागू सूर्या बनलेली असते. ती तुळजाच्या जवळ येते आणि तुळजाच्या गालावरती किस करते. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता राजू झालेली असते. ती म्हणजे इकडे राजू झालेली असते ती छत्रू, आणि ती तेजूच्या जवळ येते. आणि तेजूच्या जवळ येऊन तेजूला दादागिरी करत विचारते. जसं शत्रू म्हणत असतो ना, तेजू तेजू, मिठीत घ्यायचा प्रयत्न करत असतो. हे सगळं जसं असतं त्याच पद्धतीनं घडत असतं. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की सगळ्याजणी खूप खुश असतात, पण तेजू मात्र तिला आठवत असतं. शत्रू तिला म्हणालेला असतो की पुन्हा संध्याकाळी मला त्या घराड्यात दिसायचं नाहीस. आणि त्याचवेळी इकडे तेजूला तेच सगळं आठवत असतं. आणि तेजू मात्र शांतपणे बाजूला उभी असते. तुळजा तिथं जाते. का गं तेजू, काय झालं असं म्हणत ती तेजूला बोलू लागते. त्याचवेळी तेजूला घेऊन ती पुन्हा येते आणि तेजू आणि तुळजा दोघीजणी फुगडी घालू लागतात. आणि फुगडी घालतानाच मग एक मोठा राडा होतो. तो म्हणजे छान अशी दोघींची फुगडी चालू असते आणि अचानक तेजू सटकते, तिचा हात सटकतो आणि ती जाऊन शत्रूच्या हातावरती पडते. एकतर शत्रूच्या हाताला ऑलरेडी लागलेलं असतं, ती 3 टाके पडलेले असतात आणि त्याला खूप राग येतो. आणि शत्रू म्हणतो, कळत नाही का तुला, मूर्ख आहेस का तू, असं म्हणत तो तेजूवरती हात उचलतो. त्याला माहीतच नसतं पाठीमागून सूर्या यायला लागलेला आहे. शालन मालन सगळेजण तिथं असतात आणि सूर्या मात्र भयानक चिडलेला असतो. सूर्याचं असं म्हणणं असतं की हे काय, म्हणजे तुम्ही असा हात उचलताय पाहुणे, हे काही योग्य नाही आहे तुमचं, असं सूर्याचं म्हणणं असतं. तेव्हा तो म्हणतो की नाही, माझ्या हाताला लागलं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो हो का, चला, असं म्हणत सूर्या त्याच्या हाताला लागले तर त्याचा रिस्पेक्ट करत त्याला घेऊन इथं येतो, पाणी आणायला सांगतो. आणि तेजूलाही तो सांभाळून घेत असतो. त्याच्यासाठी त्याची बहीण म्हणजे त्याच्यासाठी प्राणप्रिय असते आणि आपल्या बहिणीला एवढ्या त्रासात आहे ही गोष्ट आता सूर्याला कळलेली असते. आणि सूर्या म्हणतो काय लागले, तेव्हा तो म्हणतो की काय नाही, जे लागायचं होतं ते लागलेलं आहे, मग आता कशाला एवढा विचार करायचा, असं त्याचं सुरू असतं. छत्री पण तिथं असतो. मात्र तुळजाला कळलेलं असतं की काय लागलेलं आहे. तुळजा म्हणत असते आज पण ॲक्सिडेंट झाला का. छत्री म्हणत असतो की नाही, सांगा तुम्ही छत्रू भैया, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा तुळजाला आठवतं की मला माहिती आहे तुझ्या बोटाला काय लागलेलं आहे, असं तुळजा म्हणत असते. आणि तिला चांगलंच लक्षात आलेलं असतं की काय गोंधळ झालेला आहे ते. आणि तुळजा इकडे पाहते आणि तिलाही धक्का बसलेला असतो. शत्रूला 3 टाके पडलेले असतात, त्याची बोटं कापलेली असतात आणि हे सगळं कांड असतं ते म्हणजे तुळजाचं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.